मग दोघांना आयुष्यात कधीच वेगळं करू नकोस बस. आणि तुला जे पण काय बोललो आपण त्यासाठी माफ कर आपल्याला. शंभू महादेवा, तुझ्या लाडक्या शिवाला माफ कर आणि शिवाच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. फक्त आपली एकट्याचीच नाही, आमच्या दोघांची अशी इच्छा आहे की आम्ही दोघं आयुष्यभर कायम सोबत असलं पाहिजे. आणि आमच्या दोघांची इच्छा कायम डोक्यात राहू दे तुझ्या. काय शंभू महादेवा, तुम्हा दोघांची इच्छा पूर्ण करल. एक काम कर, यो भस्म लावा शंभू महादेव. शंभू महादेवा, पोरांवर लक्ष ठेव. तुझी सावली अखंड त्यांच्यावर राहू दे. बरं नाना, आपण शक्तीला तिच्या घरी सोडून येतो. तोपर्यंत मस्त गरम भाकऱ्या तयार ठेव, पिठलं बनव आणि मस्त मिरचीचा ठेचा बनवून ठेव. काय परत आलो ना आपण दोघं बसू मस्त पैकी आदळाला. काय बोलतो? मी काय म्हणतो, शक्तीला मी 2 घास खाऊ देते, माझी आजची भाकर खाईल ती. सॉरी पण यावेळेस नको, आपण पुढे कधीतरी प्लॅन करूयात. मलाही घरी जायचंय, अम्मा आणि अप्पा वाट बघत असतील हो माझी. बरं ठीक आहे, तू घरी जा. आम्हा अप्पाला लय आनंद होईल तुला भेटल्यावर. शिवा, जा तिला सोडायला, मी तुझी वाट बघतोय. हा ठीक आहे, चल आलो. हा बनवून ठेव. हो हो. शंभू महादेवा, आज की नाही तुला भाकरी आणि ठेचा नाही, भाकरी आणि गुळाचा नैवेद्य देतो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. अजून कसे आले नाही ते दोघं? अयो, मोबाईल असता तर कॉल करून तरी पाहिलं असतं मी. शक्तीचा अप्पा, तुम्ही उठा आणि काय काय झालं? आता निघा आणि तिकडे नाक्यावर जाऊन बघून या जरा. अगं विजयलक्ष्मी, जरा धीर धर ग. येतील ते दोघंही. आणि हे बघ, आपल्याला कळलंय ना ते दोघंही सुखरूप आहेत, मग कशाला टेन्शन घेतेस? ते सगळं ठीक असतो, पण प्रत्यक्ष डोळ्याने त्या दोघांना बघत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. बघा बरं, तुम्ही नानांना कॉल करून सांगितलंय ना? अगं नाना भाऊला कॉल केला होता ग, पण त्यांचा फोन एंगेज लागला. बरोबर. शक्ती आणि शिवा जेव्हा घरी येतील ना तेव्हाच त्यांना फोन करू. चालेल. आता मी ते पूजेचं ताट तयार करते. आले की दोघांना ओवाळायला. बनव बनव. ही विजयलक्ष्मी, मी काय म्हणतो, शक्ती आली ना की तिच्यासाठी शिरा बनव ना. नाही म्हणजे देवालाही नैवेद्य म्हणून होईल बघ. 2 दिवस पोरीने काय खाल्लं असेल नसेल काही माहित नाही बघ. अयो, मी शिऱ्याचं साहित्य सगळं काढून ठेवलंय. शक्ती आली ना की पटकन शिरा बनवेन बघा. अम्मा, शक्ती, 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 शिवा, शक्ती, शक्ती आलीस तू. अयो अयो, तुला बघून मला एवढा आनंद होतोय, तुला सांगू शकते. कशी आहेस तू? शक्ती, खरंच सांगतो, आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता बघ. कुठे होतीस तू? कालपासून आमची काय अवस्था झाली काय सांगू तुला. अम्मा, अप्पा, तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल ना? टेन्शन? अगं शक्ती, आमच्या पायाखालची जमीन सरकली होती. हा, पण तू जाताना सांगून गेली होती ना की मी परत येईन, त्यामुळे जरा कमी टेन्शन आलं होतं बघ. पण अख्खा दिवस उलटून गेला, रात्र उलटून गेली आणि तुझाही पत्ता नव्हता, त्यामुळे टेन्शन वाढलं बघ. आपली शिवाजी तर एकदम वाईट परिस्थिती झाली होती ग. तो
तो खूप घाबरला होता. शक्ती, तुला सांगतो, तू इकडनं गेल्यावर आहे ना, इकडची परिस्थिती खूप भयानक होती गो. अम्मा अप्पा मी परत आले ना, आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये. मी परत आले ते फक्त देवी आदिशक्ती आणि शिवामूळ. ते सगळं ठीक असतं शक्ती, पण हे गेले 2 दिवस आमचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं होतं. असं वाटत होतं की काहीतरी अरिष्ट आलेलं आहे. आणि मी देवी आदिशक्ती बरोबर बांधलं सुद्धा. अम्मा जे काही अरिष्ट आलं होतं ते देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवामुळे आम्ही पळवून लावलं. आणि आता हे बघ, आता डोळ्यात बिलकुल अश्रू आणायचे नाहीत. मला माझी अम्मा अशी रडताना नाही, छान हसताना आवडती. ओ ना अप्पा? बरोबर बोलली शक्ती. बरं शक्ती, चल आपण निघूया. कुठे निघतो? मग काय अम्मा, आम्ही आलो आणि आम्हाला बाहेरच तुम्ही उभं केलंय. आमची इथेच बोलत बसणार की आतमध्ये पण घेऊन जाणार आहे काय? सॉरी ते काय, मी पूजेचं ताट बनवलं, पण मी आणते. तुम्हाला ओवाळते, मग या तुम्ही आता. या. या आता. शक्ती, अरे तुम्ही कुठे होतात, कुठे दोघं? आणि तुम्ही भेटलात कुठे एकमेकांना? सगळं सांगते अम्मा. शिवाने मला कड्यावरून ढकलल्यानंतर आणि मग रामेश्वराच्या मंदिरामध्ये